नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाच्या अगोदर त्या बाईंच्या घरी सायली अर्जुन पोचलेले असतात। अर्जुन सायलीला म्हणतो, आपलं काम झालं आणि आता काहीच टेन्शन नाही असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात। आता प्रिया इथे त्या बाईंच्या घरी पोचलेली असते। पाहते तर दरवाजाला लॉक असतं। ते पाहून प्रिया म्हणते, आता ही बाई दरवाजा बंद करून लॉक करून नक्की कुठे तडमडायला गेली आहे? कुठे गेली असेल नक्की ही? पनवेल सोडून जर गेली असेल तर खरंच बरं होईल, म्हणजे मला हिला पैसे द्यायची तरी गरज नाही। पण नक्की कुठे गेली असेल? सायली अर्जुनला तर सापडली नसेल ना? तर त्याचवेळी प्रियासमोरून एक दादा जात असतात। प्रिया त्यांना थांबवते आणि विचारते, तुम्ही इथेच राहता ना? तर ते दादा प्रियाला म्हणतात की हो, मी पुढच्या खोलीत राहतो। तर आता प्रिया म्हणते, मग या इथे खोलीत राहणाऱ्या ताई कुठे आहेत माहीत आहेत का? म्हणजे त्या बाई कुठे गेल्या आहेत, कधी येणार याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तर ते दादा म्हणतात, नाही, त्याबद्दल मला काहीच माहीत नाही असं म्हणत ते तिथून निघून जाणार। परंतु प्रिया त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, माझं एक छोटंसं काम कराल का? म्हणजे माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तुम्हाला म्हणते, प्लीज माझं काम कराल का? त्या बाई जर परत इथे आल्या तर तुम्ही मला फोन कराल का? तर प्रिया असं विचारताच ते दादा काहीच बोलत नाही। प्रिया त्यांना रिक्वेस्ट करू लागते, त्यावेळी ते म्हणतात, बरं चालेल। तर आता प्रिया म्हणते, मग माझा नंबर घ्या। आता प्रिया त्या दादांना आपला नंबर देते, त्यांच्यासमोर हात जोडत विनंती करते आणि म्हणू लागते, त्या बाई जर इथे आल्या ना तर प्लीज मला नक्की फोन करा। दादा म्हणतात की हो, नक्की करेन असं म्हणत ते तिथून निघून जातात। प्रिया विचार करत म्हणते, नक्की ही बाई कुठे गेली असेल? आता हिला मी कुठे शोधू? सायली अर्जुनच्या हाती तर लागली नसेल ना? प्रियाच्या मनात असंख्य प्रश्न उभे असतात, परंतु प्रियाच्या हातून मात्र ती बाई सुटलेली असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन त्या बाईंना एका दुसऱ्या घरी घेऊन येतात। अर्जुन म्हणतो, या ना। तर आता अर्जुन त्यांना विचारतो, कसं वाटलंय घर? त्या बाई म्हणू लागतात, खरंच खूप छान आहे। तर सायली त्यांना म्हणते, तुम्हाला लागतील त्या सगळ्या वस्तू मी अगोदरच आणून ठेवल्या आहेत, तुम्हाला गरजेला पडतील त्या सगळ्या वस्तू इथे आहेत, पण जर अजून काही लागलं तर अगदी निसंकोचपणे मला सांगा, मला फोन करा, मी तुम्हाला ते आणून देईन, पण तुम्ही घराबाहेर पडू नका। जर काही महत्त्वाचं काम नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका। तर त्या बाई म्हणतात की नाही, मी कुठेही जाणार नाही, खरंच थँक्यू, तुम्ही इतकं सगळं माझ्यासाठी करताय। अर्जुन म्हणतो, पण तुम्ही एक काम कराल का? तुम्हाला जर बबलीबद्दल काही आठवलं तर मला नक्कीच फोन करा असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघणार। परंतु त्या बाई सायली अर्जुनला थांबवतात आणि म्हणू लागतात, थांबा, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणत त्यांच्याजवळ असणारा तो पेपर ते अर्जुनच्या हातात देतात। अर्जुन म्हणतो, पोलीस कंप्लेंट? हा तर FIRचा कागद आहे, ही पोलीस कंप्लेंटची कॉपी आहे। तर त्या बाई म्हणतात की हो, बबली ज्यावेळी माझ्याकडून पळून गेली होती ना, त्यावेळी वंदना जाधव नावाची बाई तिला शोधत इथपर्यंत आली होती आणि तिनेच ही तक्रार केली होती। आता सायली त्या बाईंना विचारते की ही वंदना जाधव कोण आहे? तर त्या बाई म्हणू लागतात, अहो, वंदना जाधव म्हणजे तिचा तो पोरगा, म्हणजे बबली एवढाच होता, पण बबली त्याच्यापेक्षा सुद्धा लहान होती। परंतु बबली खेळता खेळता त्यांच्यात काहीतरी झालं आणि बबलीला राग आला आणि बबली चिडली किंवा जर मारामारी करायला गेली ना की तिच्या अंगात काहीतरी वेगळंच संचारायचं आणि समोरच्या व्यक्तीला ती काही विचार न करता मारायची। अगदी वंदना जाधवच्या मुलाला सुद्धा तिने खूप मारलं होतं। या बबलीने असं दणकावलं ना त्या पोराला की तो पांगळाच झाला हो। आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं। तर त्या बाई पुढे म्हणू लागतात, आणि त्यात ती वंदना त्या बबलीला शोधत शोधत इथपर्यंत आली होती, परंतु तोपर्यंत बबली पळून गेली होती, पण त्यावेळी मी मात्र त्या वंदनाला काहीच मदत करू शकले नाही। तर अर्जुन म्हणतो, म्हणूनच त्या वंदना जाधवने FIR केली। तर आता त्या बाई म्हणतात, नाही नाही, मी करायला लावली, कारण तसंही त्या बबलीला माझ्याकडे ठेवून माझे काही पैसे वसूल झाले नव्हते आणि ते बबली काही पैसे वसूल करणाऱ्यातली नव्हती, मग काय करणार? म्हणून मी ती FIR केली होती। मला वाटलं होतं की FIR केल्यानंतर बबलीबद्दल काहीतरी कळेल, ती बबली परत इथे येईल, परंतु तसं काहीच घडलं नाही, माझ्याकडे फक्त हा कागदच राहिला। तर आता अर्जुन म्हणतो, FIR जर वंदना जाधव यांनी केली होती, मग ही कॉफी तुमच्याकडे कशी काय? तर आता त्या बाई म्हणू लागतात, त्यावेळी माझी कामच तशी होती ना, म्हणजे तिथल्या काही ओळखी होत्या आणि तिथूनच मी ही कॉफी मिळवली होती। पण खरं सांगू का, वंदनाच्या पोराचं भारी नुकसान केलं होत्या कार्टीनं। खरंच राक्षस होती ती, राक्षस। अगदी एखाद्याला मारायला सुटली ना की त्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहायची नाही। खरं सांगू का, वंदनाला एवढा राग आहे ना त्या बबलीवर, तुम्हाला जर ती कधी सापडली ना तर ती तुम्हाला नक्कीच मदत करेल। आता सायली अर्जुनला अजून एक व्यक्ती सापडलेली असते जी सायली अर्जुनला मदत करायला तयार होणार असते।
आता सायली त्या बाईंना विचारते, आता तो मुलगा कसा आहे? तर त्या बाई म्हणू लागतात, आता मला काहीच माहीत नाही, परंतु जेवढ्यापर्यंत मला माहीत होतं तेव्हापर्यंत तो मुलगा अंथरुणालाच खिळून होता आणि ते पाहून खरंच खूप वाईट वाटायचं. आता सायली अर्जुनलाही खूप वाईट वाटतं. प्रियाचे एक एक गुण, तिची एक एक कर्म सायली अर्जुनला कळत असतात आणि प्रिया कशी आहे हेही त्यांना कळालेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया म्हणू लागते, एवढा शोध घेतला पण हाती मात्र काहीच लागलं नाही. आता पुन्हा एकदा सायली अर्जुन माझ्या पाठी लागणार, माझा शोध घेणार. नाही, असं होऊन चालणार नाही. सायली आणि अर्जुन घराबाहेर पडणारच नाहीत, अशी काहीतरी शक्कल लढवावी लागेल. प्रिया विचार करू लागते की सायली आणि अर्जुनला कसं अडकवायचं. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि कल्पनाताई आणि प्रतापराव यांना म्हणू लागतो, मम्मा डॅड, आता अस्मिताई जास्तीत जास्त कशी खुश राहील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. खरं तर सगळ्यांनी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण काय आहे ना, अस्मिताईने या सगळ्याचा त्रास करून घेतला. तिने जर टेन्शन घेतलं, स्वतःला मनस्ताप करून घेतला, तर या सगळ्याचा परिणाम बाळावरही होणार आहे आणि बाळाच्या वाढीवर होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त अस्मिताईची काळजी घ्यायला हवी, तिला जपायला हवं. कारण आपल्याला तिच्यासोबत तिच्या बाळाला सुद्धा या सगळ्यातून सावरायचं आहे. प्रतापराव म्हणू लागतात, हे आपल्याला कळतंय रे, परंतु अस्मिताला मनस्ताप ज्या गोष्टीमुळे होतोय, त्या व्यक्तीमुळे होतोय, ज्या माणसामुळे तिला मनस्ताप होतोय, त्या माणसाचं काय करायचं? तर कल्पनाताई म्हणतात, जेव्हापासून सायलीने त्याला पाहिलं, ज्या क्षणी सायलीने त्याला साक्षीसोबत पाहिले, तेव्हापासून जो गायब झालाय ना, तो आतापर्यंत तो माणूस समोर आलाच नाहीये. आणि त्यातही अस्मिता कशी आहे हे विचारायला एकदाही त्याने फोन केला नाही. कुठे गायब झालाय काहीच माहीत नाही. प्रतापराव म्हणतात, गायब होईल ना तरच बरं होईल. पुन्हा हा माणूस अस्मिताच्या आयुष्यात नाही येईल तर खरंच बरं होईल. तर अश्विन म्हणू लागतो, आता आपण एक काम करूया, यापुढे अस्मिताईच्या समोर हा विषयच काढूया नको, म्हणजे अस्मिताईला ह्या असल्या गोष्टीचा मनस्तापही होणार नाही आणि या माणसाचा ते विचारही करणार नाही, असं म्हणत अश्विन सगळ्यांना समजावत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन घरी आलेले असतात. आता सायली आणि अर्जुन त्या FIRच्या कॉफीचा विचार करू लागतात. सायली म्हणू लागते, ही वंदना जाधव जिने FIR केली, मग आता आपल्याला या सगळ्याबद्दल कळेल का? तर अर्जुन म्हणतो की हो, हिचा शोध घ्यावा लागेल आणि त्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागेल, ते रजिस्टर चेक करावं लागेल, आपल्याला सगळे डिटेल्स मिळतील. तर सायली अर्जुनला म्हणते, पण 20 ते 22 वर्षापूर्वीचं सगळं रेकॉर्ड आपल्याला मिळेल का? म्हणजे सगळे डिटेल्स मिळू शकतात का? अर्जुन म्हणतो की हो, नक्कीच मिळू शकतात, कारण पोलीस स्टेशनला सगळे रेकॉर्ड असतात आणि त्यात हे सुद्धा असेल आणि आपल्याला ते सगळं काही मिळेल. आता इन्स्पेक्टर सावंत रजेवर आहेत, परंतु इन्स्पेक्टर मोरे तर आहेतच. मग आपण एक काम करूयात, किंवा मी उद्या पोलीस स्टेशनला जातो आणि सगळे डिटेल्स शोधण्याचा प्रयत्न करतो. पण 1 मिनिट, असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला फोन करतो. त्या अगोदर त्या कॉफीचा फोटो काढतो, चैतन्याला पाठवतो आणि चैतन्याला फोन करत म्हणतो, चैतन्य, मी तुला आताच एका FIRचा फोटो पाठवला आहे आणि त्याचे तुला डिटेल्स शोधायचे आहेत, बघ तुला मिळतात का? आणि जर नाहीच मिळाले तर मग मी उद्या पोलीस स्टेशनला जाईनच. तर आता चैतन्य अर्जुनला विचारतो, परंतु FIR कोणाच्या नावे आहे? तर अर्जुन म्हणतो, वंदना जाधव, जिने बबली लोखंडे हिच्या विरुद्ध FIR केली होती. तिला बबली लोखंडे हिच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती असेल, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या वंदना जाधवचा शोध घ्यायचा आहे. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी प्रयत्न करतोच, असं म्हणत अर्जुन आता फोन ठेवणार. सायली म्हणते, 1 मिनिट, स्पीकरवर ठेवा ना, असं म्हणत आता सायली फोन स्पीकरवर ठेवते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी, सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल काही कळायलंय का? म्हणजे पोलिसांनी काही शोध घेतलाय का? आता मात्र चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. चैतन्य शांतच होतो. तर आता अर्जुन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सायली म्हणते, बोला ना चैतन्य भाऊजी, काही माहिती सापडली आहे का? चैतन्य काहीच बोलत नाही. आता अर्जुन ठसका लागल्याचं नाटक करताच सायली घाबरते, अर्जुनसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणू लागते, तुम्हाला अचानक कसा काय ठसका लागला? तर आता चैतन्य अर्जुनची मजा घेत म्हणतो, सायली वहिनी, अगं त्याला आजकाल बरंच काही अचानक होत असतं. म्हणजे बघ ना, कधी त्याला घाम काय फुटतो, कधी त्याचे हात काय थरथरतात, कधी त्याच्या तोंडाची चवच जाते. तुला माहिती आहे का, काल तर उठला आणि खुर्चीत बसायला गेला तर तो खालीच बसला. म्हणजे त्याला कधी काय होतं काहीच कळत नाही. चैतन्याचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो, काय सांगतोय चैतन्य तू, उगाच कसल्या पण स्टोरी सांगू नकोसा. सायली म्हणते, तुम्हाला कळतंय का, तुम्हाला जर छोट्या मोठं काही वाटत असेल, बरं वाटत नसेल, तर तुम्हाला मला सांगता येत नाही का? तुम्हाला जरी छोटं वाटत असलं तरी सुद्धा ते काहीतरी मोठं कारण असू शकतं, एवढंही तुम्हाला कळत नाही का? उठा बरं, असं म्हणत सायली खूप पॅनिक झालेली असते. आता चैतन्य हसतो आणि म्हणू लागतो, सायली वहिनी, अगं किती पॅनिक होतेस तू, किती अर्जुनची काळजी घेतेस.
वहिनी अगं घाबरू नकोस, त्याला काहीही झालेलं नाहीये, मी फक्त थोडी गंमत केली त्याची. आता मात्र सायली खूप चिडलेली असते आणि रागानेच ती अर्जुनकडे पाहते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता अश्विन, प्रतापराव आणि कल्पनाताई यांची चर्चा चालू असते. तर प्रिया इकडे विचार करत असते की सायली अर्जुनला कसं अडकवता येईल आणि म्हणूनच ती विमलला विचारते, विमल म्हणजे बघ ना, एखादी बाई म्हणजे मुलगी प्रेग्नेंट असेल तर तिचं डोहाळे जेवण वगैरे केलं जातं, परंतु जर बाळ झाल्यानंतर अशी कोणती प्रथा वगैरे असते का? तर आता विमल म्हणते असतात ना, भरपूर अशा प्रथा असतात. आता विमल काही सांगणार त्या अगोदर प्रियाला विचारते, पण तुम्ही काय याची चौकशी करताय? तर प्रिया म्हणते काही नाही, अस्मिताचं सगळं नीट व्हावं ना असं मला वाटते, ती आनंदात असावी यासाठी. आता विमलताई प्रियाला चांगलंच ओळखतात. आता विमलताई प्रियाला काही सांगत नसतात. प्रिया म्हणते सांगा ना, तुम्हाला काही माहीत आहे का? म्हणजे तुला जर काही माहीत असेल तर ते मला सांग, म्हणजे आपण तसं करू शकतो. तर विमलताईंना ते काही सांगायचं नसतं आणि नेमका त्यांना त्यावेळी फोन आलेला असतो. विमलताई फोनचं कारण पुढे करतात आणि म्हणू लागतात, फोन आलेच मी, असं म्हणत विमलताई फोनवर बोलण्यासाठी निघून जातात. आता प्रिया काय करावं तिला काहीच कळत नसतं. प्रिया म्हणते काहीतरी मला मार्ग काढावाच लागेल आणि म्हणूनच प्रिया आता मोबाईलवर सर्च करते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की उद्या अस्मिताला डिलिव्हरी होऊन 5 दिवस होत आहेत आणि 5वी पूजन करायचं असतं. प्रिया म्हणू लागते 5वी पूजन हीच संधी आहे सायली अर्जुनला अडकवायची, असं म्हणत प्रिया चांगुलपणाचं नाटक करत कल्पनाताईंकडे येते आणि म्हणू लागते, आई अहो उद्या अस्मिताताईंच्या डिलिव्हरीला 5 दिवस होत आहेत ना, मग उद्या अस्मिताच्या बाळाची 5वी पूजन करायची असेल ना? तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, हा विचार माझ्याही डोक्यात आला ग, पण आता हे विधी करायचे की नाहीत मलाच कळत नाहीये. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आई अहो विचार करायचं काय त्यात, हे सगळे विधी तर व्हायलाच पाहिजे आणि आपण जर सगळ्या रीतीभाती नीट केल्या तर खरं तर अस्मिताताई सुद्धा खुश होतील ना, आणि जर उद्या आपण त्यांच्या मुलाची 5वी पूजन केली तर त्यांनाही बरं वाटेल आणि त्यातही आईचा मूड कसा का असेना, परंतु बाळाच्या चांगल्यासाठी आपल्याला या रीतीभाती पाळाव्या तर लागतीलच ना. तर अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा तन्वी अगदी बरोबर बोलते आहे, म्हणजे आपल्याला अस्मिताताईला आणि तिच्या बाळाला दोघांनाही खुश ठेवायचं आहे आणि जरी काहीही झालं तरी सुद्धा आपण अशा गोष्टी मनात आणायच्याच नाहीयेत आणि अस्मिताईला किंवा तिच्या बाळाला आपण काहीही कमी पडू द्यायचं नाही आणि त्यातही जर कोणत्या विधी वगैरे असतील तर त्यासुद्धा आपण रीतीभाती पूर्ण करायच्या आहेत. तू मनात अजिबात संकोच आणू नकोस. प्रतापराव म्हणतात, कल्पना मलाही असंच वाटते की उद्याही तू पूजा करावीस अस्मितासाठी आणि तिच्या बाळासाठी, बाळाच्या भविष्यासाठी. आपण आता त्या दोघांचा विचार करायचा आहे, बाकी कुठल्याच गोष्टीचा नाही. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी खरंच बरं झालं की तू याची आठवण करून दिलीस. अगं अस्मिताईसाठी तू एवढा विचार करतेस हे पाहूनच खूप बरं वाटलं. यापुढे सुद्धा अस्मिताईचा असाच विचार कर, तिच्या चांगल्यासाठी जे काही असेल ते तू कर, काहीच हरकत नाही. तर प्रिया मात्र आपला डाव साध्य करण्यासाठी हे सगळं काही करत असते, परंतु अश्विनला मात्र प्रियाचा चांगुलपणा दिसत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आता चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही दोघं म्हणजे ना उंदराला मांजर साक्ष असे आहात, किती त्रास देता तुम्ही दोघं, मला एक संधी सुद्धा सोडत नाही त्रास द्यायची, असं म्हणत आता सायली चैतन्यावर चिडलेली असते. अर्जुन म्हणतो, ओरड अजून ओरड. सायली म्हणते, काही गरज नाही या, कारण तुम्ही काही कमी नाही आहात. चैतन्य भाऊजी प्लीज असं घाबरवू नका हा. चैतन्य म्हणतो, हो वहिनी मी यापुढे नाही घाबरवणार. तर आता अर्जुन नाटक करत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, इथे एका नवऱ्यावर अन्याय केला जात आहे, म्हणजे नवऱ्याने जर त्रास दिला किंवा जर थोडीशी मस्करी केली तर बायको 3 दिवस बोलत नाही, पण हा नियम फक्त नवऱ्यासाठी आहे. पण दिराने जर मस्करी केली, त्याने जर काही त्रास दिला तर फक्त इतकंच म्हटलं जातं की परत असं करू नका हा चैतन्य भाऊजी. आता मात्र चैतन्याला हसायला येतं. असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला फोन ठेवायला सांगतो. चैतन्य आणि अर्जुन फोन ठेवणार तर त्याच वेळी सायली म्हणते, एक मिनिट चैतन्य भाऊजी, साक्षी आणि सचिन भाऊजी यांच्याबद्दल पोलिसांना काही कळालं आहे का? आता सायली अजूनही तो प्रश्न मनातून काही घालवत नसते. पुन्हा एकदा ती चैतन्याला तोच प्रश्न विचारते. चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तरीसुद्धा सायलीच्या समाधानासाठी चैतन्य म्हणतो, नाही वहिनी, म्हणजे अजून तसे काही अपडेट आले नाहीयेत, मी पोलिसांना फोन करतोच आणि अर्जुन वंदना जाधव आहेत ना त्यांच्याबद्दलच्या सगळे डिटेल्स मी शोधतो, असं म्हणत चैतन्य घाईघाईने फोन ठेवतो. कसंबसं चैतन्याने स्वतःची सुटका करून घेतलेली असते, परंतु सायलीच्या प्रश्नाचं काही उत्तर मिळालेलं नसतं.
आता अर्जुन सायलीला म्हणतो, सायली गं किती घाबरतेस? सायली म्हणते, मी घाबरते? तुम्हाला जर बरं नाहीये हे जर मला कळालं तर मी घाबरणारच ना. आणि त्यातही तुम्हाला जर बरं नसेल आणि तुम्ही माझ्यापासून ती गोष्ट लपवली तर ती मला अजिबातच चालत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातली छोटी जरी गोष्ट माझ्यापासून लपवली तरी ती मला अजिबात चालत नाही, हे तर तुम्हाला चांगलंच माहीत असेल ना. आता मात्र अर्जुन घाबरून जातो, कारण सायलीपासून अर्जुनने खूप मोठं सत्य लपवलेलं असतं. तर आता अर्जुन म्हणतो, हो मी काही लपवणार नाही. सायली म्हणते, आता आपल्याला वंदना जाधवचा शोध घ्यायला हवं. तर अर्जुन म्हणू लागतो की हो, लवकरात लवकर आपल्याला त्या वंदना जाधवला शोधावं लागेल, प्रिया तिला गायब करण्या अगोदर. कारण ज्याप्रमाणे तिने सदा आणि मैना यांना गायब केलं, त्यांना पनवेलमधून घालवलं, तसं ती उद्या वंदना जाधव हिला सुद्धा घालवू शकते. तर आता हे ऐकताच सायली अर्जुनला म्हणते, पण वंदना जाधवबद्दल प्रियाला कसं कळणार? तर अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याला तिच्या 4 पाऊल पुढेच राहायला हवं. आपण असंच समजायला हवं की प्रियाला ह्या सगळ्याबद्दल अगोदरच माहीत आहे आणि तशी आपल्याला पावलं उचलायला हवीत. सायली म्हणते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, उद्याच पोलीस स्टेशनला जाऊन मी सगळ्या गोष्टींचा शोध घेईन. तर सायली अर्जुनला म्हणते, चैतन्य भाऊजींना जर वंदना जाधवबद्दल काही कळालं नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला उद्या जा आणि सगळ्या गोष्टी शोधा. तर आता अर्जुन म्हणतो की हो, ठरलं तर मग उद्याचं मिशन वंदना जाधव, असं म्हणत सायली अर्जुन आता पुढचा शोध घ्यायचा ठरवतात. तर त्याचवेळी कल्पनाताई सायलीला आवाज देतात. सायली म्हणते, आलेच आई, असं म्हणत आता सायली बाहेर पडते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन अजूनही साक्षीच्याच घरी असतो. आता साक्षी सचिनच्या मांडीवर डोकं ठेवत सचिनला विचारते, सचिन अरे तुझा आवडता रंग कोणता आहे? सचिन विचारतो, काय? साक्षी म्हणते, अरे सांग रे. सचिन म्हणतो, ब्ल्यू. तर त्यानंतर साक्षी सचिनला विचारते, तुझा आवडता पदार्थ? सचिन म्हणतो, अगं काय चाललंय हे? साक्षी म्हणते, काही नाही रे, मी ऑनलाईन चेक करते की आपण एकमेकांसाठी किती कम्पॅटेबल आहोत ते मला चेक करायचं आहे. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, अगं आपण 100% कम्पॅटेबल आहोत, तू त्यात ऑनलाईन चेक करायची काय गरज आहे? साक्षी म्हणते, अरे एक मज्जा म्हणून रे, मला सांग बरं, मला अजून तुझ्याबद्दल माहिती हवी आहे, ती सगळी तुला द्यायची आहे. आता साक्षी सचिनला म्हणते, मला सांग, तुला बाहेर जाऊन मूवी पाहायला आवडतो की घरात बसून? तर आता सचिन उत्तर देत म्हणतो, माझ्या गर्लफ्रेंडला जे आवडतं तेच मला आवडतं. आता साक्षीचा पुढचा प्रश्न असतो, समुद्र फिरायला आवडतं की डोंगर फिरायला आवडतात? तर सचिन म्हणतो, जर साक्षीला समुद्र आवडत असेल तर मलाही समुद्रावर फिरायला आवडेल, आणि जर माझ्या साक्षीला डोंगर फिरायला आवडत असतील तर मलाही डोंगर फिरायला आवडेल. तर साक्षी सचिनला म्हणते, चिटिंग आहे, असं नाही चालणार. अशी जर तू उत्तरं दिलीस तर आपला स्कोअर चांगलाच येणार आहे. खरी खरी उत्तरं दे, म्हणजे आपल्या प्रेमाचा स्कोअर किती आहे हे तरी आपल्याला कळेल. तर सचिन साक्षीकडे पाहतो. तर साक्षी म्हणते, पण मलाही तुझी चिटिंग आवडली आहे. पण मला सांग, तुला जर अशी मोठी रक्कम मिळाली तर तू त्याचं काय करशील? आता सचिनला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही. सचिन नाटक करत म्हणतो, माझं ना डोकं ठणकायला लागलं आहे. तो विषय जरी काढला ना तरी मला त्रास होतो. कॅनडाच्या बँकांमध्ये माझे लाखो पैसे तिथेच अडकून राहिले आहेत आणि मला कर्ज फेडायचंय. मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. साक्षी म्हणते, फेडून टाक. तर सचिन म्हणतो, हो, आत्ता बाहेर जातो, झाड हलवतो, हवे तेवढे पैसे काढून घेतो आणि कर्ज फेडून येतो. आता साक्षी तिथून उठून निघून जाते. सचिन विचार करतो की साक्षी नक्की कुठे गेली असावी. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई आता विमलला आवाज देत म्हणतात, विमल जरा इकडे ग, उद्याच्या पूजेचं मला सांग काय काय लागणार आहे. रांगोळी नव्हती, म्हणजे मी परवाच पाहिली की रांगोळी नाहीये. तर विमलताई म्हणतात, नव्हती, पण सायलीताईंनी आणून ठेवली आहे. तर कल्पनाताई म्हणतात, बरं झालं, पण अजून काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगशील का? उद्या सकाळी अगोदर बागेतील ताजी फुलं काढून ठेव, जी फुलं आपल्याला लागणारच आहेत. आता त्यावेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. कल्पनाताई म्हणू लागतात, बरं झालं तुम्ही आलात. सायली आणि अर्जुन, उद्या तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, आणि अर्जुन तू उद्या ऑफिसलाही जाणार नाहीस. आता हे ऐकून प्रिया तर खुश होते. अर्जुन विचारतो, का, काय आहे उद्या? तर कल्पनाताई म्हणतात, उद्या अस्मिताच्या बाळाचं 5वी पूजन आहे. आता उद्याच्या विधीला सर्वच जण तुम्ही खरी असायला हव्यात. खरं तर ही आठवण मला तन्वीनेच करून दिली. बरं झालं तन्वीने उद्याच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली. असं म्हणत कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली उद्या आपल्याला 5वी पूजनची तयारी करायची आहे. म्हणजे कसं असतं ना, उद्या सटवाई येणार आणि बाळाच्या भाग्याबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दलचं त्याचं नशीब लिहून जाणार, आणि म्हणूनच आपल्याला हा विधी पार पडायचा असतो, हा विधी करायचा असतो. आणि सायली या विधीसाठी काय काय लागणार आहे
त्याची जरा यादी बनवून घे आणि तन्वी उद्याच्या विधीची थोडीफार जबाबदारी तू घेशील ना? तर प्रिया म्हणते हो ना, घेईन ना. आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाचंच कारस्थान आहे. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात बरं आपण सगळ्यांनी मिळून उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. प्रतापराव म्हणतात थोडक्यात काय, तर उद्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, उद्या या विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण घरी असणार आहोत आणि अगदी प्रसन्न वातावरण असणार आणि त्यातही अस्मिता खुश राहील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच पूजा अगदी व्यवस्थितच व्हायला पाहिजे, कुठलीही कमतरता राहायला नको. कल्पनाताई म्हणतात हो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे. आता प्रिया नाटक करत म्हणते बाबा तुम्ही अजिबातच काळजी करू नका, काय आहे ना सायलीला सगळ्या रीतीभाती अगदी व्यवस्थित माहीत आहेत. त्यामुळे काय आहे ना उद्याचा दिवस मी तिच्या सोबतच थांबेन आणि ती जशी सांगेल तशी सगळी तयारी करून देईन. आता प्रियाचं हे नाटक सायली अर्जुनला चांगलंच माहीत असतं. तर प्रिया पुढे नाटक करत म्हणते आणि हो उद्या स्वयंपाकघरात मात्र मी अजिबात लुडबुड करणार नाही, कारण मला माहीत आहे सायलीसारखा आणि आईसारखा स्वयंपाक मला अजिबात बनवता येत नाही. तर कल्पनाताई म्हणतात हो चालेल ना, उद्यासाठी जी काही लिस्ट लागेल ती मी आणि विमल लिस्ट बनवतो. सायली तू बाकी सगळी तयारी करशील ना? तर सायली होकार देते. अर्जुन सायलीला म्हणतो उद्या आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं होतं, त्या वंदना जाधवचा शोध घ्यायचा होता. तर सायली अर्जुनला म्हणते आपण यातून काहीतरी मार्ग काढू, परंतु पूजा ही तितकीच महत्त्वाची आहे. तर अर्जुन म्हणतो अगं, तर कल्पनाताई सायली अर्जुनकडे पाहतात आणि म्हणतात काय चाललंय, तुम्ही काय बोलताय दोघं? तर सायली म्हणते आई हेच म्हणत होतो की उद्यासाठी जे काही सामान लागणार त्याची तुम्ही यादी मला बनवून द्या, मग मी आणि हे दोघेही जाऊ ना सामान आणण्यासाठी. अर्जुन म्हणतो हां जाऊ ना. तर आता प्रिया नाटक करत म्हणते अरे तुम्हा दोघांना जायची काय गरज आहे, विमल आणेन ना. काय विमल आणशील ना सगळं साहित्य? तर विमलताई होकार देतात. तर सायली म्हणते पण अस्मिताताईंसाठी साडीसुद्धा घ्यावी लागेल ना, आणि लहान बाळांचे कपडे तर इतके क्यूट क्यूट असतात ना, बघितल्यानंतर कोणते घेऊ आणि कोणते नको असंच होत असतं. कल्पनाताई म्हणतात सायली अगं पुरे बाळासाठी किती शॉपिंग करशील, अगं इतकं सगळं करूनही बाळाला काही कोरे कपडे घालताच येत नाहीयेत. तर सायली म्हणते हो ना. तर प्रिया नाटक करत म्हणते झालं तर मग बाळासाठी नवीन कपडे अजिबात आणायचे नाहीयेत. तर प्रतापराव म्हणतात थांबा, अरे त्या सायलीच्या चेहऱ्याकडे तरी बघा, बाळाला नवीन कपडे आणायचे म्हटल्यावर तिचा चेहरा कसा खुललाय तो बघा. तर विमलताई म्हणतात हो अगदी खरं आहे, बाळाला काही घ्यायचं म्हटलं किंवा बाळाचं नाव जरी काढलं ना तरी सायलीताईंचा चेहरा असा एवढा छान खुलतो ना. तर कल्पनाताई म्हणतात चला तर मग आता तुम्हाला दोघांना मनावर घ्यावं लागेल. तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणू लागतो मी तर एका पायावर तयार आहे, फक्त बायकोने एकदा होकार दिला म्हणजे झालं. आता सायली अर्जुनला चांगला चिमटा काढते आणि अर्जुनला गप्प बसायला सांगते. तर कल्पनाताई म्हणतात अरे याच गोड बातमीची मी केव्हापासून वाट बघते, कधी एकदा तुम्ही गोड बातमी देता या क्षणासाठी मी खरंच आतुर झाले आहे. आता विषय बदलत सायली म्हणते अस्मिताताईंना दूध द्यायचं असेल ना, थांबा दूध थंड झालं असेल मी देऊन येते, असं म्हणत सायली तिथून पळ काढते. कल्पनाताई म्हणतात सायली अगं आता का पळ काढतेस, गोड बातमी कधी देतेस ते सांग, असं म्हणत सर्वजण हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे साक्षीच्या घरी सचिन पैशांची वाट पाहत असतो आणि त्यावेळी साक्षी पैसे घेऊन येत म्हणते हे घे 5 लाख रुपये आहेत. तर सचिन म्हणतो पण मला तर 10 लाखांची गरज होती. साक्षी म्हणते हो मला माहीत आहे, परंतु कसं आहे ना, मी जर तुला सगळे पैसे एकदम दिले आणि तू जर इथून पळून गेलास तर, पुन्हा आलाच नाहीस तर सचिन म्हणतो साक्षी म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? साक्षी म्हणते नाही बेबी असं काही नाही आहे, परंतु माझ्याकडे काहीतरी राहायला पाहिजे ना, त्याशिवाय तू माझ्याकडे कसं राहशील. असं म्हणत आता साक्षी फक्त सचिनला 5 लाख रुपये देते आणि म्हणू लागते तोपर्यंत हे पैसे ठेव आणि त्यांच्या तोंडावर मार, बाकीच्या पैशांचं नंतर बघू, देईनच ना मी तुला. आता सचिन प्रेमाचं नाटक करतो, साक्षीच्या हातावर किस करत साक्षीला म्हणतो आय लव्ह यू ब्युटिफुल, आय लव्ह यू, असं म्हणत तो साक्षीला जवळ घेतो. आता साक्षीला सचिनचं हे प्रेमाचं नाटक खरं वाटत असतं. पैशासाठी सचिन अस्मिताला सोडून साक्षीच्या घरी असतो. इथे मात्र अस्मिता फक्त सचिनचा विचार करत असते. बाळाकडे पाहताच तिला सचिनची आठवण येत असते आणि म्हणूनच अस्मिता सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु सचिनचा फोन मात्र बंद असतो. अस्मिता विचार करत म्हणते की कुठे असेल सचिन, अजूनही त्याचा फोन तर बंदच येत आहे. तर आता साक्षीला सचिनची काळजी वाटत असते. त्याचवेळी सायली त्या ठिकाणी अस्मितासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणू लागते अस्मिताताई दूध पिऊन घ्या, आणि हो उद्या बाळाची 5वी पूजन आहे, आईने 5वी पूजनाची तयारी केली आहे. अस्मिता म्हणू लागते तुम्हाला बाळाची 5वी पूजन आहे हे लक्षात आहे,
आहे. बाळासाठी सगळं काही करताय तुम्ही, माझ्यासाठीही करताय, परंतु बाळाचा बाप मात्र तुमच्या लक्षात नाही आहे का? तर सायली म्हणते, परंतु अस्मिताताई, सचिन भाऊजींनी काय केलं आहे हे विसरायचं का आम्ही? आणि त्यांची आम्ही आठवण का करायची? त्यांचा जरी विचार केला तरीसुद्धा त्यांचं वागणं आमच्या डोळ्यासमोर असतं आणि म्हणूनच आमच्या मनात फक्त त्यांच्याविषयी रागच आहे. तर आता अस्मिता सचिनची बाजू घेत सायलीशी वाद घालत म्हणते, त्याचीसुद्धा काहीतरी बाजू असेलच ना? तू त्याला पाहिल्यापासून तो बिचारा घरी आला नाही आहे, त्याचा फोनही लागत नाही आहे, तो काय खात असेल, कुठे राहत असेल काहीच कळत नाही आहे, तो त्याच्या घरीही गेला नाही आहे, मग मला त्याची काळजी वाटणारच ना? सायली म्हणते, अस्मिताताई, सचिन भाऊजींनी काय केलं हे तुम्ही विसरलात का? अस्मिता म्हणू लागते, त्यांनी काहीही केलं तरीसुद्धा त्याची काहीतरी बाजू असेलच, त्यामुळे मला आणि माझ्या बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही तर काही सचिनचा शोध घेत नाही आहात. तुम्ही एकदा तरी प्रयत्न केला का? तर सायली म्हणते, अहो अस्मिताताई, हे प्रयत्न करतायत ना? तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन काय करणार आहे? सचिनचा शोध घेणार आणि त्यांना पोलिसांकडे देणार आहे. परंतु मला आमच्यासाठी, माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी सचिनची गरज आहे. त्यामुळे सायली, उद्या 5वी पूजनापर्यंत जर सचिनचा शोध नाही लागला, सचिन घरी नाही आला, तर मी स्वतः सचिनला शोधायला घराबाहेर पडणार आहे. सायली म्हणते, पण अस्मिताताई, अस्मिता म्हणते, हो माहीत आहे, ओली बाळंती नाही, घराबाहेर पडायचं नाही, परंतु मला काही ऐकायचं नाही. माझा डिसिजन झालाय, मी सचिनला शोधण्यासाठी घराबाहेर पडणार आणि सचिनचा शोध घेणार. तुम्हाला कोणालाच काही वाटत नाही आहे. अर्जुनही विचार करत नाही आहे, त्याला फक्त सचिनची चुकीची बाजू दिसते, परंतु तो आपल्या बहिणीचा नवरा आहे हा सुद्धा त्याच्या मनात विचार येत नाही आहे का? आता अस्मिता सचिनची बाजू घेत बोलत असते. सायलीला म्हणू लागते, सायली, मला थोडा वेळ एकटीला राहू दे, प्लीज इथून निघून जा, तू इथे थांबून फक्त माझा ट्रेसच वाढवणार आहेस. सायली मनाशीच म्हणते, अस्मिताताई खूप चिडल्या आहेत, त्यांना आता सावरण्याची गरज आहे, त्यांच्या अवतीभोवती राहण्याची गरज आहे, काही करून या सगळ्यातून अस्मिताताईंना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यामुळे उद्या यांच्यासोबत मला पोलीस स्टेशनला जाता येणार नाही. अस्मिता म्हणते, सायली, तू इथे उभी का आहेस? जा बरं इथून, प्लीज जा, असं म्हणत ती सायलीला तिथून जायला सांगते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाने पार्सल ऑर्डर केलेलं असतं आणि ती नूडल्स खात असते आणि म्हणू लागते, याला म्हणतात स्वर्गसुख, कितीतरी दिवसानंतर माझ्या मनासारखं होतंय. सायली अर्जुन आता मात्र खरातच अडकून पडणार आहेत. माझा प्लॅन यशस्वी झाला. आता तर सायली अर्जुनला काही घराबाहेर पडताच येणार नाही, पण मला ती एकदा बाई सापडू देत. एकदा का ती सापडली ना की मग तिला सुद्धा सदा महिन्यासारखं गायब करणार. मग मात्र सायली अर्जुनला माझ्याबद्दल सांगणारं कोणच राहणार नाही आहे, असं म्हणत प्रिया खुश होते आणि त्या दादांना फोन करते आणि म्हणू लागते, दादा, ती बाई तिथे आली आहे का? म्हणजे तिच्याबद्दल काही कळायलं आहे का? तर आता ते दादा म्हणू लागतात की नाही, ती बाई तर आली नाही आहे, परंतु चाळीतील लोक म्हणत होते की तिला इथे काही काम नव्हतं म्हणून ती कायमची इथून निघून गेली आहे. ती वाटतं मुंबईला गेली आणि परत इथे येणारच नाही. आता हे ऐकून प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, थँक्यू हा दादा, असं म्हणत प्रिया खुश होत फोन ठेवते आणि म्हणू लागते, झालं म्हणजे माझं हेही काम झालं. आता मात्र सायली अर्जुनला माझ्याबद्दल सांगणारं कोणीच उरलं नाही आहे. प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता ती बाई स्वतःहूनच शहर सोडून गेली ही बातमी ऐकून तर प्रिया खूप खुश झालेली असते. प्रियाला वाटतं की सायली अर्जुनला आता कुठून काहीच कळणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन विचार करत असतो की उद्या घराबाहेर कसं पडायचं. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली येते. तर सायली येताच आता अर्जुन म्हणतो, काय चाललंय हे? मम्माने आता कसली पूजा काढली? आपल्याला तर उद्या पोलीस स्टेशनला जायचं आहे ना? सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजींसोबत जा, मी अस्मिता ताईसोबत घरीच थांबते, कारण अस्मिता ताईसोबत कोणीतरी असायला हवं ना. अर्जुन म्हणतो, का, काय झालंय? अस्मिता ताई तर आता ठीक आहे आणि बाळही ठीक आहे, मग तू असं का बोलतेस? सायली म्हणते, घरची पूजा आणि प्रियाबद्दलचा शोध या सगळ्याचा समतोल राखता आला पाहिजे. आता सायली काहीतरी लपवते हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, काय झालंय? तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस, काय घडलंय नक्की? तर आता घडलेला सर्व प्रकार सायली अर्जुनला सांगू लागते. आता हे ऐकताच अर्जुनचा संताप होतो. अर्जुन म्हणू लागतो, काय डोकं फिरलंय का तिचं? सचिन काय लायकीचा माणूस आहे हे घरात सगळ्यांना दिसले, मग तिला दिसत नाहीये का? त्याचं अफेअर चालू आहे हे अस्मिताईला माहीत असून सुद्धा अस्मिताईला त्याचा शोध घ्यायचा आहे. अस्मिताई असं का वागते? मी असं होऊ देणार नाही, असं म्हणत अर्जुन फोन करायला घेतो. सायली अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन काही थांबत नाही.
अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि अस्मिताच्या डिवोर्स पेपरची तयारी करायला सांगतो आणि म्हणू लागतो उद्याच्या उद्या मला डिवोर्स पेपर हवे आहेत. सायली म्हणते हे काय करताय तुम्ही प्लीज असं काही करू नका. अस्मिता ताई अजून एक धक्का नाही सहन करू शकत. तुम्हाला कळतंय का? प्लीज तुम्ही हे सगळं काही थांबवा. घरचं जे काही असेल ते मी बघेन. तुम्ही फक्त त्या प्रियाचा शोध घ्या. कळतंय का तुम्हाला? अस्मिता ताईने ह्या त्रासातून आपण नाही पाहू शकत आणि फक्त एका लग्नाचा किंवा संसाराचा विषय नाही आहे तर अस्मिता ताईंच्या बाळाचा विषय आहे. मी तुमच्यासमोर हात जोडते. परंतु अर्जुनचा निर्णय झालेला असतो. अर्जुन मनाशीच म्हणतो अस्मिता ताईला जो त्रास व्हायचा आहे तो एकदाच होऊ दे. परंतु आता डिवोर्स होणारच. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन अस्मितासमोर डिवोर्स पेपर ठेवतो आणि म्हणू लागतो अस्मिताई यावर सही कर. अस्मिता नकार देते आणि म्हणू लागते मला माझा संसार वाचवायचा आहे. मी याच्यावर सही करणार नाही. सायली अर्जुनला म्हणते मी तुम्हाला म्हणाले होते तरी सुद्धा तुम्ही यात पुढाकार घेतलाच. चैतन्य भाऊजी यांना आत्ताच्या आता इथून घेऊन जा आणि वंदना जाधवचा शोध घ्या. तर आता प्रिया पाहते तर फक्त सायलीच खरी असते. अर्जुन तर खरीच नसतो. प्रिया विचार करत म्हणते सायली इथे आहे मग अर्जुन कुठे गेला आहे? तर दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. आता अर्जुनला वंदना जाधव हिच्याबद्दलचे डिटेल्स मिळालेले असतात. आता अर्जुन त्या डिटेल्सचा वापर करून वंदना जाधवकडून कोणतं सत्य वधवून घेईल आणि प्रियाबद्दल अजून काही सत्य कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.